नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 51. ओके, 51 बघण्याच्या अगोदर आपल्याला हा एक फॉर्म्युला लर्न करायचा आहे. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a प्लस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे बघा, इथे एक्सपान्शन दिलेले a प्लस बी a मायनस बीचं. एक्सपान्शन सॉल्व केल्यानंतर पूर्ण इथे काय होतं, एने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं a मायनस बीला. a इंटू ए स्क्वेअर a इंटू बी मायनस हे चिन्ह ए बी. ओके, प्लस हे साईन बी इंटू ए बी ए बी, हे मायनस साईन दिलं बी इंटू बी बी स्क्वेअर. बरोबर. आता याच्यामध्ये काय होतं, इथं ए स्क्वेअर झालं, ए बी झालं, बी ए झालं आणि बी स्क्वेअर झालं. ए बी आणि बी ए काय होतं तुमचा कॅन्सल होऊन जातो. बरोबर. नंतर उरला काय ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर. ए बी असू किंवा बी असू दोघं काय सेम आहे. 2 इंटू 1 आणि 1 इंटू 2 केलं तर काय होतं, सेमच येणार आहे तुमचा आन्सर. तसं आहे. ओके, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल झाले, रिमेनिंग काय ए स्क्वेअर बी स्क्वेअर. म्हणून ह्या फॉर्म्युल्यामध्ये ए प्लस बी आणि ए मायनस बी इज इक्वल टू काय ए स्क्वेअर बी स्क्वेअर हे येतं. असंच आपल्याला आता इथे फॉर्म्युल्याचा यूज करून प्रॅक्टिस सेट 51 पूर्ण सॉल्व करायचं आहे. तो अगदी इझी आहे. त्याला तर मग सांगतो मी तुम्हाला. फर्स्ट एक्झाम्पल, एक्स प्लस वाय, फर्स्ट ब्रॅकेट कम्प्लीट, सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वाय. आता इथे काय आलं होतं आपलं, ए प्लस बी ए मायनस बी सेम आहे. ओके, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथे प्लस आहे, इथं मायनस. तुमचं काही एक्झाम्पलमध्ये बघा, इथं अगोदर मायनस असू शकतं, नंतर प्लस असू, याने काहीच मॅटर होत नाही, एकदम इझी असते. कुठे पण असो प्लस चिन्ह, फक्त हे दोन आहे, एक्स टर्म आणि वाय टर्म, या दोन्ही काय पाहिजे तुमच्या सेम पाहिजे. ओके, तर इथं ए टर्म आणि बी टर्म कन्सिडर केलं. आता इथं एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय, इथं काय येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. मग इथं काय येईल एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, याचं फर्स्ट ॲन्सर आहे. चला तर मग बघूया. तर ॲन्सर आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. सेकंड आहे 3x मायनस वाय, सेकंड ब्रॅकेटमध्ये 3x प्लस वाय. आता इथं प्लस सेकंड टर्ममध्ये, मग इथं काय 3xचा स्क्वेअर घेतला आपण ब्रॅकेटचा, मायनस 5चा स्क्वेअर घेतला. बरोबर. 3xचा स्क्वेअर काय येतो, 3चा स्क्वेअर 9, ब्रॅकेट सॉल्व केला, याचा पण स्क्वेअर होतो, याचा पण स्क्वेअर होतो. बरोबर. मग आता 3चा स्क्वेअर 9 आणि 1चा स्क्वेअर. ओके, आणि 5चा स्क्वेअर 25, 5 5 25, म्हणजे हे झालं याचं ॲन्सर. थर्ड एक्झाम्पल आहे ए प्लस 6 आणि ए मायनस 6. तर याचं काय येईल तुमचा प्लस आणि मायनस इथं आहे. मग एचा स्क्वेअर आणि सेकंड टर्म काय 6, म्हणजे मायनस 6चा स्क्वेअर. आता एचा स्क्वेअर ए स्क्वेअरच येणार, 6चा स्क्वेअर 36, हे झालं तुमचं ॲन्सर. फोर्थ नंबर एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट एक्स डिवायडेड बाय 5 प्लस 6 ब्रॅकेट कम्प्लीट. सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स डिवायडेड बाय 5 मायनस 6, म्हणजे इथं प्लसची टर्म इथं मायनसची टर्म आहे. ओके, आता इथे काय येईल, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येईल तुमचं एक्स डिवायडेड बाय 5 पहिली टर्म स्क्वेअर, आणि नंतर सेकंड टर्मचा स्क्वेअर, मायनसचा साईन देऊन घेतलं, सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर एक्स डिवायडेड बाय 5, आता इथे काय होईल, याचा पण स्क्वेअर होईल, याचा पण स्क्वेअर होईल. बरोबर. ही ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर मग एकचा स्क्वेअर काय असतो, एक्स स्क्वेअरच येतो. 5चा स्क्वेअर किती येतो, 25 येतो. बरोबर. आणि 6चा स्क्वेअर 6 6 36, हे झालं आपलं ॲन्सर फोर्थचं. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे यूज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. आता कोणता फॉर्म्युला आहे, तोच फॉर्म्युला आपला. हे बघा, फॉर्म्युला काय 500 इंटू 2 आणि मल्टिप्लाय बाय 490, 502 अँड हे बघा, हे ॲन्सर आलेलं आहे. याच्यावरून काय करायचं आहे आपल्याला, ह्या स्टेपवरून ही स्टेप काढायची आहे. ओके ओके, फायनल ॲन्सर काढायचं आहे तुमचं. चला तर मग सॉल्व करूया. आता इथं काय 502, हे बघा 502, आणि इथं काय 500 प्लस 2, 500 प्लस 2 करायची, इथं 500 मायनस 2, म्हणजे एक्स ए आणि बीच्या याच्यामध्ये आपण हे व्हॅल्यू करायच्या. इथे काय ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे, याचं फायनल ॲन्सर दिलेलं आहे. याच्यावरून काय केलं आपण, इथं याची फोड करून घेतली, 2 याच्यात डिवाईड करून घेतलं. 5पेक्षा जवळ काय आहे, जवळ आहे म्हणजे 5पेक्षा अधिक आहे, प्लस आहे, प्लस 2 आहे, म्हणून इथं प्लस 2 घेतले. आणि 498
केव्हा आन्सर येईल 500 - 2 केल्यावर किती आन्सर येईल 498. ओके, आणि इथं ॲडिशन केल्यावर हे आन्सर येईल. म्हणजे एक स्टेप कळली तुम्हाला. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपलं इथं केल्याप्रमाणे फॉर्म्युल्याप्रमाणे A+B A-Bच्या याच्यात आपण लिहून घ्यायचं. ओके, म्हणजे A²B² लिहून घ्यायचं आपला. आता हे काय 500चा स्क्वेअर मायनसचा साईन 2चा स्क्वेअर. बरोबर, हे बघा इथं मी फॉर्म्युला यूज केलेला फॉर्म्युला देअरफोर हा यूज केलेला फॉर्म्युला आपण लिहून घ्यायचा. आता इथं किती 5चा स्क्वेअर 25 2 0 आहे. स्क्वेअर केल्यावर किती होतील 4 0 होतील. बरोबर, सिम्पल आहे ना एकदम. पण 500चा स्क्वेअर करायची आवश्यकता आहे का, फक्त 5चा करायचा. इथं 2 0 इथं 4 0 लिहून घ्यायचे. नेक्स्ट आहे 2चा स्क्वेअर 2 2 4. ओके, आता 2,50,000 - 4. ओके, केल्यानंतर सबट्रॅक्शन किती येते तुमची 2,49,996. काही स्टुडंटला सबट्रॅक्शन करणे डिफिकल्ट जातं, त्याच्यामुळे मी तुम्हाला सबट्रॅक्शन पण करून दाखवतो. ओके, हे बघा 2,50,000 30. ओके, -4. तर 4 लिहिताना काय युनिट प्लेसला लिहून घ्यायचं तुमचं. ओके, आता इथं 0मधून 4 मायनस होता का नाही, एकूण तुम्ही काय घ्याल 1 घेशाल. पण इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही, मग इथून घेशाल. इथे किती घेतलं याच्याकडून 1 घेतला तर इथे किती राहतील 4 रिमेनिंग राहतील. इथं किती होतील मग 10 होतील. पण याच्याकडून तुम्ही 1 घेतला इथं 9 राहतील. इथं किती होतील इथं 10 होतील. परत इथून याच्याकडे घेत आहे, इथं किती होतील 10 होतील. इथं 9 शिल्लक राहतील तुमचे. इथे पण काय होईल 9, इथं 10 झाले तुमचे. बरोबर, आता या 10 - 4 केल्यावर किती रिमेनिंग राहतात तुमचे 6. आता इथे किती आहे 0. इथं काहीच नाही, म्हणजे इथे काय आहे 0च आहे तुमचा. ओके, 0 - 9 हे 9च राहतील. 9 - 0 इथं 0 कन्सिडर करायचे 9च. इथं पण काय 9 - 0 9. इथं 4 हे असे नसे, इथं 2. ओके, मग किती लागेल 2,49,996. ओके, आला आपला आन्सर फायनल. हे बघा. चला आता सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. ओके, मग फायनल आन्सर लिहिताना देअरफोर 500 × 498 हे आन्सर असं लिहायला विसरायचं नाही. कारण तुम्ही इथपर्यंत सॉल्व केलं आहे, पण तुम्ही फुल हे सॉल्व दाखवलं नाही, तुमचा काय 1 मार्क्स कट होऊन जातो. ओके, त्याच्यामुळं फुल टाकून घ्यायचं, त्याला बॉक्स करायचं. सेकंड ब्रॅकेटमध्ये 97 × 103. आता इथे काय होईल कितीमध्ये 97 का होतील 100 मायनस केल्यावर 97 होतील. बरोबर, आणि इथे काय केल्यावर 103 होतील. 100 + 3 केल्यावर 103 होतील. बरोबर, आता 100 - 3 आपण लिहून घेतलं. इथे काय केलं 100 + 3 लिहून घेतलं. नंतर काय 100चा स्क्वेअर आणि याचा 3चा स्क्वेअर मायनस. नंतर 100चा स्क्वेअर किती 1, हे 2 0 काय 2चे किती होतील 4 0 होतील. ओके, 3चा स्क्वेअर 9, 3 3 9. आता अगोदर मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलं सबट्रॅक्शनचं, सेम ते असंच करायचं आहे त्याच्यासारखं. केल्यानंतर याचा आन्सर किती 10,000 - 9 केल्यावर 9,991. आणि देअरफोर 97 × 103 हे आन्सर लिहायचं आहे. ओके, थर्ड एक्झाम्पल आहे आपलं 54 × 46. आता तुम्हाला वाटेल इथं काय घ्यायला पाहिजे. ओके, ही दोन्ही टर्म कोणाच्या मिडलला आहे 50च्या जवळपास आहे. ओके, ही 46 आणि इकडं काय आहे 54. 50च्या मिडल 50 काय होते यांचा मिडल पॉईंट येतो. 50 + 4 आणि 50 - 4. 50 + 4 54, 50 - 4 46. बरोबर, नेक्स्ट स्टेप करताना इथे काय 50चा स्क्वेअर - 4चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर 25, इथं 1 0, इथं किती येतील 2 0 येतील. बरोबर, आणि इथे 4चा स्क्वेअर 4 4 16. तर 2,500 - 16 केल्यावर 2,484 हे आन्सर येतं. फायनल आन्सर लिहिताना 54 × 46 = 2,484.
हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th नंबर 98 × 102. आता यांच्या मिडलला पॉईंट कोणता येईल? 100 येईल बरोबर. 98 आणि 102. हे तुम्हाला माहीत नसेल तर याची अगोदर एक सिम्पल ट्रिक सांगतो मी. आता इथं तुम्हाला मिडल पॉईंटला कोणता यायचा आहे, हा इथं किती आले पाहिजेत हे पाहायचं असेल तर 98 + 102 यांची ॲडिशन केली असता 8 + 2 10, 1 कॅरी, 9 + 1 किती होता 10, 1 कॅरी, 1 + 1 2. डिवायडेड बाय काय करायचं आहे 200ला 2ने करायचं. किती येतील 2 2 चा 2 1 चा 2. ओके 0 इथे हे 0 आले 0 0 म्हणजे किती आले तुमचे 100 बरोबर. हे 100 आपण इथं घेतो. सिम्पल ट्रिक सांगितली अगदी मी तुम्हाला. 100 - 2 केल्यावर 98 आणि 100 + 2 केल्यावर 102. आता इथे काय 100चा स्क्वेअर - 2चा स्क्वेअर. 100चा स्क्वेअर 1चा 1 घेतला आणि 2 0 याचे किती आले 4 0. 100 × 100 केले तर 10,000 ॲन्सर येतं. 2चा स्क्वेअर 4. तर 10,000 - 4 केले असता 9,996 हे ॲन्सर येतं. ओके. तुम्हाला कॅल्क्युलेशन येत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन परत करून दाखवेल. ओके. तुम्हाला व्हिडिओला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.